नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. बातम्यांमध्ये दिसणारे कौशल भवन कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? उत्तर: कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. प्रश्न क्रमांक 2. अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले एरविकुलम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर: केरळ राज्य. प्रश्न क्रमांक 3. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली कामाख्या दिव्यलोक परियोजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर: आसाम राज्य. प्रश्न क्रमांक 4. डिजिटल इंडिया फ्युचर लॅब समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर: IIT दिल्ली. प्रश्न क्रमांक 5. फिट इंडिया मूव्हमेंटचा नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? उत्तर: नरेंद्र कुमार यादव. प्रश्न क्रमांक 6. IRCTCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर: संजय कुमार जैन. प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या चिनूक CH-47F हेलिकॉप्टरची प्राथमिक भूमिका काय आहे? उत्तर: जड सैन्य आणि पुरवठा वाहतूक. प्रश्न क्रमांक 8. जागतिक सामाजिक न्याय दिन 2024 ची थीम काय आहे? उत्तर: ब्रिजिंग गॅप्स बिल्डिंग अलायन्सेस. प्रश्न क्रमांक 9. जागतिक NGO दिन 2024 ची थीम काय होती? उत्तर: शाश्वत भविष्याची निर्मिती. प्रश्न क्रमांक 10. अलीकडे कोणत्या देशाने भविष्यातील पिढ्यांसाठी तंबाखू विक्रीवर बंदी घालणारा जगातील पहिला कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला? उत्तर: न्यूझीलंड देश. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या कंपनीने नुकतेच महाराष्ट्रात अक्षय ऊर्जा पार्क विकसित करण्यासाठी महाजेनको सोबत सहकार्य केले आहे? उत्तर: NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी. प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच कोणत्या पेमेंट बँकेने ग्रामीण राजस्थानमध्ये आर्थिक समावेश वाढवण्यासाठी हिंदुस्तान झिंक लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आहे? उत्तर: इंडिया पोस्ट पेमेंट बँक. प्रश्न क्रमांक 13. अलीकडेच एशियन रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर: शिमला येथे. प्रश्न क्रमांक 14. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने शिक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करून PM श्री शाळा योजना लागू करण्यास सहमती दर्शविली आहे? उत्तर: तमिळनाडू राज्य. प्रश्न क्रमांक 15. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर कोणत्या संस्थेने अलीकडेच पहिले जागतिक संकल्प स्वीकारले आहे? उत्तर: संयुक्त राष्ट्र महासभा संस्था. प्रश्न क्रमांक 16. अलीकडेच इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने एका लघुग्रहाचे नाव कोणत्या भारतीय शास्त्रज्ञानाच्या नावावर ठेवले आहे?
उत्तर जयंत मूर्ती. प्रश्न क्रमांक 17. नुकतेच बातम्यांमध्ये दिसणारे पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर आंध्र प्रदेश राज्य. प्रश्न क्रमांक 18. स्टार्टअपच्या संदर्भात अलीकडे बातम्यांमध्ये पाहिले गेलेला फंडिंग विंटर म्हणजे काय? उत्तर स्टार्टअपसाठी कमी पडलेल्या भांडवली प्रवाहाच्या कालावधीचे वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा. प्रश्न क्रमांक 19. अलीकडे कोणत्या देशाने सागरी मार्गाने रशियन कच्च्या तेलाचा प्राथमिक आयातदार म्हणून भारताला मागे टाकले आहे? उत्तर चीन देश. प्रश्न क्रमांक 20. ग्लोबल ट्रेड आउटलुक आणि सांख्यिकी अहवाल कोणत्या संस्थेने जारी केला आहे? उत्तर जागतिक व्यापार संघटना.